संत ज्ञानेश्वर विद्यालय कातरणी तालुका येवला जिल्हा नाशिक माझे विद्यार्थी स्नेह मेळावा 2023-2024 ची जी बॅच आहे चला एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा ते लहानपण देगा देवा आहे की नाही त्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण लहान झालो 10वीच्या वर्गात सर्वांचं स्वागत पवार सर आपलं स्वागत आहे आपण अध्यक्ष पदाची खुर्ची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस टी पवार सर प्राचार्य आणि इतर शिक्षक वृंद सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी आता असं व्हायचं आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वांनीच सर्वांना 10वीचा वर्ग आठवत असेल आहे की नाही कसं असायचा एक छोटीशी कविता होती माझ्याकडे सर्वांना सकल दया जाऊन हसवावे जगाला प्रेम पावे करा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे शिरवावे कोणाला व्यर्थ हिरवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम पावे करा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे करे सारी दयाला सर्व ही गाई तुम्हाला तुझे कावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे सत्याचे असे सार धर्माचे विहारता प्राणी जावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे जगाला प्रेम पावे जगाला प्रेम पावे हात नीचे विद्यार्थिनी आणि उपस्थित शिक्षक वृंद आज या ठिकाणी हा शाळेच्या इतिहासातला तिसरा कार्यक्रम मागे 2018-19च्या मुलांनी केला नंतरच्या मुलांनी मनमाडला केला पण इतकं सुंदर नियोजन की कुठल्याही गोष्टीची उणीव नाही आणि कोण म्हणतं आयुष्यामध्ये रिटेक घेता येत नाही
तुम्ही आज सगळे 10वीला इथं आज, म्हणजे हा अनुभव रिटेक आयुष्यातला परत आला ह्या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. आपण कधीतरी भेटत असू, कोण पाटोद्याला भेटतो, कोण विसापूरला, पण फक्त गाडीवर. परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचा 10वीचा वर्ग सुरू झाला आणि खरोखर तुमचं शाळेवरचं प्रेम या कार्यक्रमातून व्यक्त झालेलं आहे. खरं पाहता तुम्ही ज्या वेळेस 10वीला होते हे सगळं काहीच नव्हतं, वर्ग खोल्या नव्हत्या. आपला 10वीचा वर्ग इकडं सगळीच शाळा गावात होती. म्हणजे म्हटलं जातं ना, चोखोबा महाराजांचा अभंग आहे, उसळ डोंगा परे रस नव्हे डोंगा, काय भुलला शिवरी या रंगा. हो, आमच्या शाळेकडे भौतिक सुविधा नव्हत्या, परंतु आमच्या शाळेचं जे अंतरंग होतं हे त्या ऊसाच्या रसाप्रमाणे होतं. ऊस वेडा वाकडा होता, पण त्या ऊसातला रस जो होता तो अतिशय गोड होता आणि आमच्या सर्व शिक्षक वृंदांनी तो रस तुमच्या मुखारविंदापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि सहज आपण तुलना करतो, आमच्या बॅचचे एवढेच मुलं सर्व्हिसला आहे, एवढे मुलं शेती करतात. शेती वाईट नाही, जगातला 1 नंबरचा व्यवसाय होऊ पाहतोय शेती. एक 10-5 वर्षाचा काळ गेल्यानंतर निश्चितच आपला काळ येणार आहे. जाता जाता एवढंच सांगेल, निर्व्यसनी राहा, चारित्र्यवान राहा आणि आई वडिलांची सेवा करा. ओके, धन्यवाद. नक्कीच गुरुजी, आपण दिलेले शब्द आम्ही पाळूया. एखाने कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांनी आत्ताच आवारे सरांनी सांगितलं की तो रस, तो ऊस वाकडा तिकडा जरी होता तरी तो रस बनवण्याचं जे काम केलं ते आदरणीय आमचे सर्वांचे गुरुवर्य सन्माननीय पवार सर. हे श्रेय सर्व जर जात असेल तर ते फक्त आणि फक्त पवार सरांनाच जाईल. मी अभिमानानं सांगेल की आम्हाला शिस्तप्रिय बनवण्याचं काम जर केलं असेल तर ते फक्त आणि फक्त सरांनीच केलेलं आहे. त्रिवार वंदन करील पवार सरांना, या मंचावरती उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी बंधू, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं भूषण आदरणीय श्रावण महाराज ठाकरे, श्रावण महाराज जगताप, त्याचबरोबर आपण सर्वजण. मला आठवतं माझ्या नोकरीची सुरुवात, कारण मगाशी तुम्ही नावं जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा कुसुम खंडू डोमसे हा रोल नंबर 1, हजेरी क्रमांक 1, इयत्ता 8वी ब. आणि जो कोपऱ्यात वर्ग होता, मीही नवीन होतो, तुम्ही नवीन होता. आणि मग इथं बसलेले बरेचसे 8वी ब चे विद्यार्थी मला दिसत आहेत. मग तो रवी असेल किंवा संजू हो असेल, आणि सर्वात जास्त लाडका विद्यार्थी की ज्याने आक्रमकता ही सोडलीच नव्हती. 9वीला गेल्यानंतर त्याने खूप म्हणजे शेवट पराक्रमच करून टाकला आणि आजही तो तसाच आहे. असो, आपणा सर्वांना या व्यासपीठावरून शुभेच्छा देताना एकच सांगेल, आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय आनंदाने आपले चेहरे 2:45 वाजत आहेत, परंतु त्याच उमेदीने आहेत की सर्वजण बोला. परंतु तुम्ही सर्वजण आनंदाने एकमेकाला भेटा, एकमेकांचे विचार शेअर करा आणि सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. तुमच्या लेकरांना चांगल्या उच्च पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शाळा करतच आहेत, ती करतच राहणार आहेत. अपेक्षा एकच ठेवतो की जेव्हा संदीप भाऊ माझ्याकडे आले आणि सर आम्हाला गेट टुगेदर, कारण गोरख भाऊंना माहिती आहे त्या गावच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना बारे जर म्हटलं की त्यांना धाक उभा राहतो, काय हे काय मागतील, हे नेहमी मागतच राहतात. कारण पवार सरांना माहित आहे शाळा आम्ही कशी कशी बनवलेली आहेत, हे मागून मागूनच बनवलेले आहेत. मी संदीप भाऊ पुढे समोर एकच ठेवलेलं होतं, त्याला माहित आहे की भाऊ तू आम्हाला फक्त फूल दे आणि प्रेमाचे शब्द दे, देता आलं तर या शाळेसाठी काहीतरी दे. आमचा एकच ध्यास राहिलेला आहे, तुम्ही ज्या प्रांगणामध्ये बसलेले आहात या प्रांगणामध्ये जे चिमुकले तुमचे मुलं बसत आहात आणि ते बसल्यानंतर त्यांचे कपडे खराब होत आहेत, आमचा ध्यास एकच आहे की या प्रांगणामध्ये आम्हाला पेवर ब्लॉक बसवायचा आहे आणि तो पेवर ब्लॉकला खर्च किमान 2.25 लाख रुपये आहे.
आणि म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तीकडून ते मागत असतो. मी नेहमी कोणीही गेस्ट आणले तरी त्यांच्याकडून मागणं सोडत नाही, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. श्रावण महाराजांना धाक पडू देऊ नये. आपण फक्त शाळेला या आणि भेट देत राहा एवढीच एक अपेक्षा करतो. आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा या नवीन उमेदीसाठी, नवीन भरारीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोष्टी आपल्याला आठवतात. ज्यावेळेस मी क्रीडा शिक्षक म्हणून या ठिकाणी दाखल झालो, परंतु कर्तव्यात कधी कसूर करत नव्हतो. विद्यार्थी आले का पहिले आले का ते माझ्या धाकाने लपायचे, कारण सर आता पहिले कागद उचलायला लावणार, मैदान पहिले एवढं साफ करून घेणार तिकडचं आणि नंतर आपल्याला मध्ये घेणार म्हणून काही मागे लपायचे. त्यानंतर वर्गात गेलं का वर्गात कागद वेचायला लावणार सर. कागद वेचायला लावल्यानंतर सरांनी पावसाळ्याचे दिवस सुरू झाले का पवार सरांनी म्हणायचं काहीतरी करा सर, गवत लय बरोबर झालं म्हणून मी काही मुलांना वर घेऊन जायचं आणि मग ते गवत काढून घ्यायचं. गवत काढल्यानंतर पुन्हा त्याच्यावर खाली टाकायची, ती विद्यार्थ्यांनीच टाकायची. म्हणजे तुमचं इतकं सहकार्य आहे विद्यार्थ्यांचं, का इतकं सहकार्य कोणाचंच नाही. आता मी या ठिकाणी आलो त्या सुरुवातीला मी 5वी 6वीला गणित शिकवायचो आणि 5 ते 10ला माझं खेळाचे तास असायचे. परंतु माझं क्रीडा संचलन इतकं उत्कृष्ट असायचं की त्यावेळेस महाराष्ट्र छात्र सेना असायची आणि या महाराष्ट्र छात्र सेनेला तालुक्यात तोड नव्हतं. या गावामध्ये 22 वर्ष सेवा केली. त्यात माझ्या 6 हॅट्रिक आहेत खो-खोच्या. खो-खो कबड्डी खेळाच्या 6 हॅट्रिक आहे. एक हॅट्रिक पाहायला खूप त्रास घ्यावा लागतो. 22 वर्षात 6 हॅट्रिक म्हणजे 18 वर्ष प्रथम ही शाळा असणार. म्हणजे हा जो बहुमान आहे या गावाने मला दिला आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचं खूप योगदान आहे. त्यानंतर गावामध्ये कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असो, काही असो, शिवजयंती असो, मी पुढाकार असायचं. माझं उत्कृष्ट लेझिम पथक या ठिकाणी असायचं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप सहकार्य असायचं. सर्व विद्यार्थी पुढे असायचे. त्यापुढे कार्य करताना 22 वर्षामध्ये या मैदानावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे झाडं लावली गेली आहे आणि त्यात आज विद्यार्थी बसतात. विसापूरच्या मुलांनी हे खड्डे कशामध्ये, खडकामध्ये खोदलेले, खडकामध्ये खड्डे खोदून त्यात माती टाकून आणि ही झाडं लावलेली. यासाठी येवल्यावरून झाडं आणले याला 13,000 रुपये खर्च आला होता. 13,000मध्ये विद्यार्थी वर्गणीतून 4,000 रुपये जमले होते. त्यानंतर 10वीच्या वर्गाचे आवारे सर आणि त्यांनी 2,000 दिले, त्याचे 6,000 आणि बाकीचे शिक्षकांनी 100 रुपये आणि बाकीचे सर्व काय खर्च केला असेल तो मलाच माहिती. परंतु अतिशय उत्कृष्ट झाडं झालेले. आता या विद्यार्थ्यांनी काय काय काम केलेलं आहे हे बघा. हे जे विद्यार्थी आहे बसलेले इथं हे अतिशय सामान्य विद्यार्थी नाही, कारण यांना आयती शाळा मिळाली नाही. जर तुम्ही गेले समजा MEP मध्ये आयते वर्ग मिळतात, सगळं आयतं वर्ग मिळतं आणि बस झालं, परंतु तशी परिस्थिती इथं नव्हती. गावाचे वर्ग होते, भीत पडली तर आम्हाला बांधावं लागायची. त्याच्यासाठी शिपाई पाणी आणायचे, दगडावर दगड ठेवायचे. एक ऑफिसचं कोपरं पडलं होतं, आम्ही असं रचलं होतं, बरोबर का नाही. आणि तुम्हाला सगळं ऐकतं नाही, मग त्यामध्ये काम. मग इकडचा वर्ग चालू झाले, मग इकडच्या वर्गात पाया खोदणे विद्यार्थीच वापरायचे, मग त्याच्यात दगड ढकलणे विद्यार्थी, मग त्यात विटा वाहणे, विटा लांब असल्या का तिथून आणायची, साखळी धरायची, हे वर्ग बनवायचे. मग यात क्रीडा शिक्षकाची खूप धावपळ असते, कारण क्रीडा शिक्षक यांच्यासाठी स्पेशल दिलेला आहे. जिसको कोई नहीं होता उसको क्रीडा शिक्षक. कारण मी आतापर्यंत माझ्या इतिहासात मी सगळे विषय शिकवले, एकही विषय नाही सोडला इंग्रजीपासून. अख्खे विषय शिकवण्याचा पवार सरांनी मला मान दिला. त्याला कोणी नसलं तर त्याला शिकवायला मी असं. म्हणजे हे सगळं करत असताना गावात शाळेचं नाव कातरणी एका कोपऱ्याला होती, परंतु कातरणी सुरुवातीला ओळखत नव्हतं. जेव्हा खेळामध्ये कातरणी ट्रॅक झाली, अव्वल नंबर मिळाला, जिल्ह्याला जायला लागले विद्यार्थी. राज्य पातळीवर 2 विद्यार्थी गेलेले आहेत, त्यात कीर्ती गांगुर्डे आणि पूनम जगताप. पूनम जगतापची राज्य पातळी निवड झाली होती, पण तिच्या घरच्यांनी पाठवलं नाही. खर्चाचं त्यावेळेस थोडंसं फार अवघड होतं, कारण 4-5 हजार रुपये खर्च होता. अशा पद्धतीने त्यानंतर एक अजून रोहिणी म्हणून होती आणि एक आकाश जाधव म्हणून असे विद्यार्थी
कुठपर्यंत गेलेले आपले, तर राज्यापर्यंत गेले, काही विभागापर्यंत गेलेले. त्यानंतर तळेगावला गेल्यानंतर मी 22 वर्ष केल्यानंतर तळेगावला 8 वर्ष केलं. तिथं सुद्धा चांगलं काम झालं. परंतु जे कातरणीमध्ये जे काम झालं ते अतिशय उत्कृष्ट झालं. दोन्ही बिल्डिंगचं काम या विद्यार्थ्यांनी केलं, त्यांचा मी आभार मानेन. कारण या ठिकाणी मजूर कोणतेही लावलेले नव्हते. या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मी घेऊन जायचो खेळतात, आतला पवार सर म्हणे ते थोडा विटा वाहून घ्या, थोडे दगड वाहून घ्या, थोडेसा पायासारखं करून द्या, खंदून द्या. मग सरांना पोरांना दाखवायला, नाही बाबा असं खंदावं लागतं, नाही तसं खंदावं लागतं, इकडून उचलं इकडं टाकावं लागतं. मग त्याला त्या विटांना पुन्हा मग ते बांधकाम झालं का मिस्त्रीच्या हाताखाली बी द्या, नसले तर मग 4-5 पोरं घ्या सर जा, मग ते मिस्त्रीच्या हाताखाली द्या. मग पाणी बी आपण टाका, बरोबर की नाही. क्रीडा शिक्षकाची खूप जबाबदारी असते आणि त्यासाठी तुम्ही क्रीडा शिक्षक व्हा. अतिशय समाजसेवा तुम्हाला चांगली करता येईल. कारण क्रीडा शिक्षकाला खूप काम करण्याची संधी मिळते. पार इथून पोरं न्यायचे, गाडी बघायची, त्यात भरायचे, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसमोर जायचं. माझा विद्यार्थ्याला काही झालं नाही पाहिजे म्हणून त्याच्या मागं बसायचं, पुढे कधी नाही बसायचं गाडी. इतर सर्वच माझे सहकारी मित्र आणि ज्या अतिशय गुणीजन वेगवेगळ्या स्वभावाचे विद्यार्थिनी ज्यांनी जो आज असा सुसंपन्न सुरेख असा कार्यक्रम घडून आणला, ते माझे सर्व लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आजचा हा योग तसा खूपच छानपैकी जुळून आणला आहे, परंतु आता बराचसा उशीर झालेला आहे. तरी पण आपण आता यांनाच मी सुचवलं की आमचे 3-4 जणांचेच मनोगत घ्या. आता याचं कारण असं आहे की कीर्तनकार महाराज समोर आहे, नको सतरंजीसाठी कोणी थांबायला, विनाकारण ते बगलेत घालून पडायला नको. किती आपल्याला माहिती ऊस गोड झाला तरी तो मुळा सकट खाण्यामध्ये अर्थ नसतो. आणि काही ना तशी भूकही लागली असेल, परंतु तुमचं प्रेम इतकं जबरदस्त आहे की ती भूक केव्हा कुठं जाईल तिचा काही तपास नाही. कारण आपण आज आपल्या भावनेच्या रूपात अतिशय दंग झालेलो आहोत. खरोखरच हा तुमचा एक स्तुत्य असा कार्यक्रम आहे. सुरुवातीला मला आमचा संजू एका कार्यक्रमामध्ये चांदवडला भेटलं, संजय कदम, त्याच्या भाच्याच्या साखरपुड्यामध्ये. सर आम्हाला सुद्धा कार्यक्रम ठेवायचा आहे बरं का, पण संजूच्या एकंदरीत हालचालीवरून काही वाटलं नाही हा कार्यक्रम शेवटात जाईल असं. कारण आता बऱ्याच जणांनी नाव सांगायला पुढे घेऊन आले त्याला बळजबरी असो. तर त्याचं ते निष्पाप निरागस असं प्रेम शिक्षकांवरती होतं, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती सूचना आणली. आणि दुसरा माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला तो संदीप कदम. एक दिवस फोन केला, ओळखलं का सर? आता मला वाटतं आता हे काही शक्य गोष्ट नाही. डायरेक्ट अननोन पर्सन समजा वाटतं आपण ओळखलं का सर? हा, आता आमची आवाज ओळखू शकता. आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर आम्ही अननोन नंबरवर मुद्दाम मी काही विद्यार्थ्यांना फोन करतो, का हो कुठे सर का तुम्ही? अरे एकच काय ओळखलं? तर मग तो सांगतो की तुमचा आवाज अजून आमच्या कानामध्ये आहे. तर खरोखर असे विद्यार्थी आमच्या हाताला लागले हे नव्हे, बरेचसे विद्यार्थी चांगल्या रूपाने पुढे आले आणि कुठलंही क्षेत्र कमी नसतं. तसं आता महाराजांनी सांगितलं की एक 6वी-7वी वाला मनुष्य विद्यार्थी इतकी उत्तुंग भरारी घेऊ शकतो, पण राज्यामध्ये कीर्तन करू शकतो. तुमच्या माझ्यामध्ये काय कमी आहे? आपल्यामध्ये कमी काहीच नसतं. फक्त बऱ्याच वेळेस आपण काय करतो, स्ट्रगल करण्याचा जो भाव आहे तो कमी करत असतो. मागेच मला वाटतं ती 5-1 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला कातनच्या विद्यार्थ्यांनी, तो मनमटला कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी त्यांना तेच सांगितलं की ट्राय अगेन अँड अगेन ॲट द लास्ट दिन विल सक्सीड इन युअर लाईफ. जीवनात पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्याने आपण निश्चितच पुढे जातो. तसं दुसरं आहे एक विचार की फ्रॉम क्रेडल टू ग्रेव ह्युमन बिंग इज नथिंग बट अ स्ट्रगल इन लाईफ. जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन एक संघर्ष आहे आणि ही संघर्षाची नौका आपल्या मनावर आहे. आता खूपच आपल्याला अतिशय पुढे जाण्यासाठी, प्रोग्रेस करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी शिक्षणच लागतं. मला वाटतं हे रॉंग आहे. छानपैकी माझ्या विद्यार्थ्याने त्या लहान मुले सुद्धा सांगितलंय की खरोखर मला सुद्धा सरप्राईज वाटलं होतं, परंतु त्याला आमच्या उर्दूला जेव्हा चप्पल करायला तो आणि आज तो सांगतो की माझ्याकडे 4.5 एकर शेती आहे. माझ्या नावावर सुद्धा 4.5 एकर शेती नाही हो. आजची परिस्थिती अशी आमची. याचं कारण असं आहे की भगवंत आपल्याला कुठंतरी निश्चितच
चांगला मार्ग दाखवतो. फक्त आपण तो कसा स्ट्रगल करायचा आहे आणि कसा नाही हे आपण ठरवायचे. बरेचसे माझे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय छान बोलले. काहींनी सांगितलं की मी पहिल्यांदाच नाव सांगायला पुढे येतो, माझं डकलत काबरा, मला गणेश ढोणे, अतिशय छान सांगितलं. आणि हेच खरं प्रेम आहे तुमचं. नाही तर मग काही वेळेस अवास्तव काही काही दाखवतो, मी असन मी तसा, मला कोट येन बूट येन हॅट येन टाय येन, त्याच्या तिकडे डुंगणं लाग मारायला पाहिजे. इथं दाखवून काय उपयोग आपल्या ग्रामीण भागामध्ये. आजही सांगतात काही, मला तर विनाकारण कोणाची स्तुती करायला माझ्या जीवनामध्ये, आता रिटायर झालो 2 महिन्यापूर्वी, परंतु कधीच आवडलेली नाही. किती मोठा असो, कोण सांगायचं तो आमका असा तमकाचा असं म्हणलं त्याला चाटत बसतो. याचं कारण विनाकारण कशाला स्तुती करावी त्याची. आणि सत्य सांगायला माणसाने कधीच लाजू नये. हे आपल्या मातेची शिकवण असते, प्रत्येकाच्या आईची सुद्धा शिकवण असते. सत्य सांगायला लाजू नये, विनाकारण स्तुती कोणाची करू नये. सर्व्हिस मध्ये सुद्धा अडचणी येत नाही. हा एखादा म्हणे लिहिले आगावे, लिहिले असं आहे, ते तात्पुरते म्हणतील, परंतु तेच लोक मला म्हटलंय की नंतर नाही यांचं काम खूप क्लिअर आहे, म्हणून ते अशा प्रकारचा स्वभाव त्यांचा असतो. आणि अनेक गोष्टी जीवनामध्ये त्या आपण करू शकतो की फक्त स्ट्रगल करण्याची आपली सिच्युएशन जी क्लिअर ठेवी, आपला मार्ग चांगला ठेवावा. आणि बऱ्याचशा मुलींनी सुद्धा छानपैकी सांगितलं. आता याच्यामध्ये एक सीमाजी आहे, ती आमची भाऊजाई आहे, एक आमची भाची आहे, बरेचसे विद्यार्थी आहेत ते अतिशय जवळून आता एकमेकाचे आपले क्लोज रिलेशन्स आहेत. आणि मला वाटतं प्रतिभा मागच्या कार्यक्रमात आल्याच विचारलं म्हणे, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा होते, तर ती नियोजन थोडंसं विसरून गेली. मला वाटतं झटपट यांच्या म्हणलं की या ठिकाणी जो परिचय आहे तो थोडक्यात द्या, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी सुद्धा काही नाही सांगितलं होतं की आम्ही असं करतो. तर मला वाटतं एक ज्योती कदम कोण होते म्हणे, आम्ही की छानपैकी मांडे देते म्हणे. म्हटलं तुझ्यावर संकट आहेच मांड्याचं, आम्ही फुकटच वाहून नेऊ गाडीवर म्हटलं, तसं नेणार नाही. आणि या ठिकाणी सुद्धा मला वाटतं ही एक आता आली होती की मी उत्तम गृहिणी आहे म्हणे. आता कशामध्ये ते काही तिने सांगितलं नाही, ते काऊन स्वतःच ठेवलेलं आहे. कशावर ओळखायचं आपण की उत्तम गृहिणी आहे. तिला वाटलं जो आयटम आपला बनवायचा तो सांगितलं सगळ्या सर लोकांची धाडा आहेत आपल्यावर. तसं काही नाही की छानपैकी तुमचं जे मनोगत आहे तेही मला इथं खूपच सुरेख, खूपच सोज्वळ आणि प्रामाणिकपणातून दिसून आलेलं. आता काही बिचाऱ्यांच्या मनामध्ये खूप आहे, काहींना रात्री आज झोपेतून उठतील, मला बोलायचं होतं पण काय करावं. ते नको कीर्तनकार महाराज सांगता की स्वप्नामध्ये गाडी घेतली, जे किक मारली, टर गोदडीच मारून टाकली, व ती वाकळती बरी माठी ती गेली. तसं नको की जे आपल्याला वाटलं तर 2 शब्द का होईना आपण या ठिकाणी व्यक्त करावे, नव्हे काहीतरी आपल्या मित्राला तरी सांगावं. आणि आपण तो आपला ज्या वेळेस जे आठवणी त्यावेळेस ते केलं पाहिजे. आता या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मीच म्हटलं सफरसाठी थांबायचं. फक्त त्या काळातील छोटं गीत आहे आणि विद्यार्थ्यांची दशा कशी असते ते जुन्या काळामध्ये लागू आहे, म्हणून आपण तेवढं गीत ऐकून मी या ठिकाणी थांबतो. खट खटोणी दाराला बोले बालराना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना. घरवर पावचने जखडून गेलो, घरवर पावचने जखडून गेलो, हाती तास चुनवूनी शाळेत आलो, हाती तास चुनवूनी शाळेत आलो. एकांतीय तळाला मला स्यान द्याना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना. कालचा दडाने आणला लिहूनी, पाण्या पावसाने गुरुजी गेला भिजूनी. बरोबर की चुकीचा गुरुजी तपासूनी बघाना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना. शरीराच्या बेंबानी ओचाळली शाळा, सांग तुला कसा मी आत घेऊ रे बाळा. जसा आला तसा तू परतूनी जाना, मला आत घ्या ना गुरुजी, मला आत घ्या ना. क्षमाई चुकीची
कवीला असावी, बालपाटी योग्य ते दिशा दाखवावी. गीत आहे कालचे तुम्ही धन ज्ञाना, मला आत ज्ञाना गुरुजी मला आत ज्ञाना, मला आत ज्ञाना गुरुजी मला आत ज्ञाना. कटकटोनी दाराला बोले बालराना, मला आत ज्ञाना गुरुजी मला आत ज्ञाना, मला आत ज्ञाना गुरुजी मला आत ज्ञान, मला आत ज्ञाना गुरुजी मला आत ज्ञाना. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. खूप जुने दिवस आठवले सर सर्वांनाच, आहे की नाही? सरांचा आवाज ऐकून धन्यवाद सर. आपण आपल्या जुन्या व्यथा जुन्या आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. त्याचप्रमाणे पुढील मनोगत ठाकरे सर यांनी व्यक्त करावं. ठराविकच शिक्षक वर्गात आपल्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. शिवाजी पाटील सर यांनी बोलावून आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. शेवटचं भाषण अध्यक्षांचं होणारच आहे. शेवटचे 2-3 मनोगत आणि शेवटी सर बोलणारच आहे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार सर, फक्त तुमचेच नाही माझे पण गुरु आहे. तुम्हालाच नाही मारलं, मला पण मारलंय. आणि आयोजन करणारे जे दोघं तिघ आहे त्यांना धन्यवाद देतो. हा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे, हा आखणं किंवा तयारी करणं याच्या पाठीमागं दोघा तिघांना खूप झिजावं लागतं, काढून घ्यावं लागतं, तेव्हा हा कार्यक्रम होत असतो. कार्यक्रम असे होत नाही. त्या दोघा तिघांना आधी आपण धन्यवाद देऊया. सगळे त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि धन्यवाद देऊया. काय तुम्ही एक केलं ते खूप आवडलं मला. मी 9वीला होतो, तुम्ही 9वीला होते तेव्हा होतो, आणि लेट आलेल्याला मी दरवाजात उभं करायचो, क्लास टीचर होतो. तुम्ही बदला घेतला आज. आणि मी काय करायचो, तो पटकन याचा आत येऊन सर मी गणित सोडवायचो, काहीतरी चालू असायचं, तेवढ्यात तुम्ही आले मध्ये मी तुम्हाला बाहेर काढायचो. तुम्ही बाहेर गेले की मी तसंच उभं ठेवायचं तुम्हाला, आणि मग थोड्या वेळ म्हणायचं यामध्ये. तुम्ही आज काय केलं, बदला घेतला. आम्ही मंडपात बरी बसलो होतो, चला बाहेर निघा. आम्ही बाहेर गेलो, किती वेळ उन्हात थांबलो. तुम्हाला वाटलं तेव्हा म्हणे यामध्ये, आहे की नाही, याला बदला म्हणतात. असं त्या मुलांना, नाहम पशु नाहम पक्षी अहम मनुष्य. मी पशु नाही, मी पक्षी नाही, मी मनुष्य आहे. याची आज प्रचिती आहे. माणूस म्हणून सगळ्यात पहिली क्वालिटी जी असेल तर ती कृतज्ञता. केलेल्या उपकाराची जाण असणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्याच्याप्रती काहीतरी करणं याला खरी कृतज्ञता म्हणता. हे अर्ध सत्य इथून मागे जे होत होतं, कोणतं केलेल्या उपकाराची जाण ठेवणं आणि त्याच्याप्रती काहीतरी करणं. त्याच्याप्रती काहीतरी करणं याचा अर्थ काय, एखाद्याने मला ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याला मदत केली, बरोबर, ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याला मदत केली म्हणून ती अपेक्षा त्याने ठेवावी की याचा ऍक्सिडेंट झाला की मी मदत करीन. असेल त्या परिस्थितीमध्ये, असेल त्या वेळी, असेल तशा परिस्थितीत मी त्याला मदत करणं किंवा त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, याला आई वडील सगळ्यात पहिले कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन. मग आम्ही शिक्षक आहोत. आई वडिलांनी बोट धरून चालवण्यापासून अगदी जेवणाची पोटाची व्यवस्था ज्यांनी केली ते आई वडील म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची असते. ती फक्त दररोज नमस्कार करून होत नाही. त्यांच्या आवडीप्रमाणे जगणं, त्यांच्या आवडीप्रमाणे, मुलींना सासू सासऱ्याप्रमाणे जगणं, त्यांच्या आवडीप्रमाणे जगणं, याला म्हणतात कृतज्ञता व्यक्त करणं. कालची झालेली मला 3-4 मुलींचं विशेष वाटलं की त्या माहेरचं आडनाव किंवा नाव पूर्ण आठवत नव्हतं त्यांना. इतक्या समर्पित झाल्यात त्या सासरी. किती आनंदाची गोष्ट ही. आणि हे समर्पण आज हवं. ते समर्पण राहत नाही, ते समर्पण नाही राहत. आणि तुम्ही जे करताना तुम्ही तावून सुलाखून निघाले. सोन्याची पारख होते ना,
सोनं जे असतं ना, सोन्याची खरी परीक्षा होण्यात तुम्हाला सोनं सापडलं आणि तुम्ही जर दुकानात गेला आणि हे सोन्याचं बिस्किट सापडलं आणि दुकानात गेला, तर खरं आहे की खोटं याच्यासाठी 4 पायऱ्या असतात. ताडणं तापणं म्हणजे काय, त्याला तोडलं जातं, त्याला तापवलं जातं, त्याला घाललं जातं, ह्या 2-3 गोष्टी केल्या जातात. तेव्हा हे खरं सोनं आहे की नाही, म्हणजे जाळात पण टाकलं जातं, मग त्याची परीक्षा होते. तसं तुम्ही खरा माणूस आहात का, अहम मनुष्य आहात, मी खरा माणूस आहे का, याच्यासाठी पहिली पायरी होती ती कृतज्ञता. आणि ती तुम्ही आई वडिलांप्रती दररोज दाखवता, दुसऱ्या शिक्षकाप्रती दाखवली, म्हणून तुम्ही पहिल्या पायरीमध्ये पास झालात. आणि दुसरं काय हवंय आपल्याला, दुसरं काय हवंय? आणि महत्वाचं सांगतो, तुम्ही जे करतायत, मला कातरणीचं विशेष हे वाटतं, यू आर रिस्पेक्टिव्ह. तुम्ही प्रत्येक जण रिस्पेक्टफुल आहात शिक्षकांविषयी. आनंद वाटतो, तुम्ही भेटले की तो हास्य आम्हाला, आमचं त्याला आपण काय म्हणतो, मानसशास्त्र खूप चांगलं आहे. तुम्ही कोणत्या दृष्टीने हसलात आम्हाला कळतं लगेच. तुमचं जे आहे ना, प्रत्येकाचं हसणं, प्रत्येकाचं पाहणं, डोळ्याची नजर सांगते की तुमचं अतोनात प्रेम आहे आमच्यावर. आमचंही तितकंच आहे, पण आम्हाला त्याचं व्यक्त होता येत नाही. तुम्ही व्यक्त झाला, आमच्यावर प्रत्येकावर तितकंच प्रेम आहे तुमचं. आणि तोच अट्टहास तुम्ही आज पूर्ण केला, बरोबर ना? एक इंग्रजी वाक्य आहे, तुम्ही कातरणीची मुलं, मला हे सांगायचं होतं, कातरणीची मुलं व्यावसायिक आहे. बऱ्याच जणांचा व्यवसाय आणि मोठी इंडस्ट्री आहे, सगळीकडे बघा काही ना काही व्यवसाय, आणि प्रत्येक जण व्यवसायामध्ये आहे. आणि व्यवसाय हा काही वडलोपार्जित नसतो, तुम्ही उभा केला आहे. ती इनविजिबल असतं, अदृश्य असतं, ते तुम्हाला सत्यात उतरायचं असतं. एक महाराजांना आठवत नसेल, पहिलं कीर्तन आम्ही आमच्या मळ्यात दिलं होतं, पहिलं किंवा दुसरं असेल. तेव्हाचं कीर्तन आणि आजचं कीर्तन, जो प्रयत्न आहे ना, त्यांना इनविजिबल म्हणजे अदृश्य त्यांना दिसत होतं की मी असं करू शकतो, पण त्याच्यासाठी माझा प्रयत्न तितका जोरदार असायला हवा. मग ते आज असे आहेत आपल्यासमोर. मला त्यांनाच माहिती पहिलं कीर्तन, पण जरी अपयश असेल तर तितके यश मिळवण्यासाठी तेवढा प्रयत्न, तेवढी व्हिजिबिलिटी आपल्याकडे असायला हवी. एक वाक्य इंग्रजीत, दोज कॅन सी इनविजिबल दे कॅन डू इम्पॉसिबल. जे अदृश्य पाहू शकतात तेच दृश्य गोष्टी करू शकतात किंवा अशक्य गोष्ट करू शकतात. माझे वडील संस्थापक अध्यक्ष, आपण ज्या शाळेत शिकलो सगळे पहिली शिकलेले. किती? पहिली. फक्त मराठी थोडंफार वाचता यायचं. आज इंग्रजी नावं वाचतात, 93 वर्षाचे आहे आणि शाळा काढल्या. आपण ज्या शाळेत शिकलो ते, हे सगळ्यात महत्वाचं. त्यांना अदृश्य दिसलं, मी शाळा काढू शकतो आणि जे अशिक्षित आहे, अशिक्षितचा जो प्रवाह आहे तो शिक्षित मध्ये बदलू शकतो, हे त्यांनी पाहिलं. आणि आजही तुम्ही सुद्धा तेच पाहत आहात. तुम्ही काय करताय? अशक्य गोष्ट शक्य करताय. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करताय त्या सगळ्याच्या सगळ्या अशक्य असतात, पण शक्यतेमध्ये उतरवतात. त्याच्यासाठी तुमचा आत्मविश्वास असायला हवा. तो आत्मविश्वास प्रचंड तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. प्रत्येक जण जबाबदार आहात. आम्ही तुम्हाला शिकवत होतो तेव्हा आम्ही गृहस्थाश्रमी होतो, तुम्ही आता गृहस्थाश्रमी आहात. तुम्हालाही मुलं बाळा आहेत आणि तुम्ही पण मुला बाळांनी रमरे आहात, पत्नीमध्ये रमतायत आणि आम्ही पण रमत होतो, पण कमी झाला असेल. पण तुम्ही जे करताय ना, तुम्ही ज्या गोष्टी करताय ह्या खऱ्या कृतज्ञतेच्या, योग्यतेच्या आहे. म्हणून आनंद वाटतो आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि तुमचं इथून पुढचं जे आयुष्य आहे, जीवन आहे, ते खूप सुखाचं, समृद्धीचं आणि अजून तुमच्या जीवनामध्ये भरभराटी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज तुम्ही आम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिली, प्रत्येक जण गायन करतोय. मलाही नाही रावळ, माझा आवाज इतका छान नाहीये, सरांनी इतका पण नाहीये. मी फक्त 2 ओळी म्हणतो. दिलं ना त्याला नमस्कार. तुमची इच्छा काय आम्हाला माहिती. अरे बाबांनो, कशाला फिरता इकडे तिकडे, पांडुरंगाच्या चरणी लीन व्हा, हे तुम्ही आम्हाला आज शिकवलं. बसत असेल थोडा तर जास्त बैस, आम्ही तुमचं ऐकू. दिलंय ना, आम्ही ऐकू तुमचं. फक्त 2 ओळी म्हणतो. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती. प्रशा करतो मला एकदा धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा आपण त्यांच्याकरता. जोरदार वाजवा, जोरदार मट्टा प्या आणि टाळी वाजवा.
मी माझा परिचय देत असताना मी या शाळेला फार कमी दिवस राहिले. अजून काही गुरुबंधू मला ओळखत नसतील, काही गुरुभगिनी माझ्या ओळखत नसतील मला, कारण मी 7वीला 6 महिनेच राहिलेले, 6 महिने. आणि मी सर्वात कमी शिकलेले विद्यार्थी तुमच्या मनात. मी 7वी नापास महाराज. मी स्पष्टपणे मानतो संघर्षातलं जीवन असतं. इथं माणूस घडवू शकतो आणि बिघडवू शकतो. संघर्षातलं जीवन काही आगळं वेगळं असतं. माणसाला बडे पण मोठे पण फुकट नाही. मी एक उदाहरण सांगेल तुम्हाला. आम्ही फार लहान लहान होतो. माले सर अंकई पाठीवरती उतरायचे. मला आजही माले सरांच्या पायातली ती स्लीपर चप्पल आठवते, वेगळ्या रंगाची असायची. तिथून एकदा म्हणजे निघाले महाले सर का कातरणी लिहायची. कातरणीची शाळा सुटली का परत पायी फाट्यावर जायची. मी मगाशीच बोलून गेलो, बडे पण मोठे पण फुकट नाही आहेत. माणसाला संघर्षातलं जीवन असतं. आणि म्हणून 2003ला मी शाळा सोडून गेली. कारण पण मी परिचय देत असताना एक सांगेल की शिक्षण हे फार मोठं बनवतं माणसाला. कधी माणसाने शिक्षणाची पायरी सोडू नये. मला खूप पश्चाताप झाला. माझे भाऊ, माझी आई, माझे वडील फार इच्छा आवारे सरांकडे आणून पोहोचवायची आणि मी घरी पळून जायचो. मला खेळाचा जास्त छंद होता. सर मला सांगायचे, अरे श्रावण, अरे बाबा सिर्फ आपली गरिबीची परिस्थिती असते, निघून जाईल शिक्षणाची परिस्थिती, पण आपल्या भाग्यात नसेल ते. पण आज गुरुजनांच्या आनंद पाहून मी ज्यावेळेस माझी एंट्री झाली तर सर्वांनी माझं स्वागत केलं. ही फक्त मला ज्ञानोबारायांची कृपा आहे. आणि आपल्या विद्यालयाचं नाव सुद्धा खूप गोड आहे. इथून असे हजारो विद्यार्थी घडू शकतात. कोण पोलीस झालं, कोण काय झालं. आणि म्हणून सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. मी आदरणीय श्रावण दत्तू जगताप उर्फ श्रावण महाराज जगताप, आपण युट्यूबला रोजच बघता. ही फक्त ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती निवृत्तीनाथ देवाने दिलेला मला प्रसाद आहे. ही माझ्या जीवनातली PhD गोकुळराव मी. आणि म्हणून जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना अनेक एक सांगू इच्छितो, आपले जे गुरु आहेत कधी आपल्याला वाईट शिकवत नाही. आणि म्हणून सर्व मित्रांकरता एक जाता जाता एक मी छानसं गाणं म्हणणार आहे, तुम्ही ते ऐका. कारण माझा या गावातला परिचय, कातरणी गावातला, मी जे योगेश्वरमध्ये मला पूर्ण छंद होता सध्या परिवाराला. मी नेहमी काकांकडे असायचो. टपरी होती त्या टपरीमध्ये मला छंद गोळ्या बिस्किट देण्याचा. मी चहा वाटायचो तिथं, माझी सेवा पहिल्यापासून. आणि म्हणून गावागावात जाऊन आलो, प्रभू विचार देऊन आलो, या भावगीताने मला इथं फार मोठं बनवलेलं. आणि मला तो छंद होता. आमचा विजू नाना आहे कातरवाडीचा, मला नेहमी तो गवळणच म्हणायचा, कारण मी गवळण म्हणायचो, मला छंद होता तो. जाता जाता एक मी जास्त काही सांगू इच्छित शकणार नाही, कारण आज हे हा अलौकिक सोहळा, हा का कीर्तन नाही, हा तुमचा एक मित्र म्हणून आपण एकत्र आलं. छानसं का गुलबी का थंडवा छान गीत मैत्रिणीवरचा मित्रांकरता छानसं एक गीत म्हणणार आहे. का मित्र काय असतं ऐका. सगळ्याला मिळाला. मित्र असा करा ज्या मित्राच्या संगतीत आपला उद्धार होईल. ताई, मैत्रीण अशी करा का ज्या मैत्रिणीच्या संगतीत आपल्याला काहीतरी उंच ध्येय काढतंय. कारण आज मित्रही धोका देऊ शकतो, आज मैत्रीणही धोका देऊ शकते. आपण उदाहरण पाहिली, केरला नावाची स्टोरी आहे. ती 3 जणी होत्या. आधी घरचा खाना खाऊ घातला, नंतर हॉटेलला घेऊन गेली, बरोबर फोटो काढले, पाकिस्तानात व्हायरल केले. तिकडे 3 शिकली मुलं बोलवले, आपल्या पोरी प्रेमात पाडल्या. म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा का मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते, पण मित्र असा असावा. तो कसा असावा तो कवी आपल्याला 2 ओळीमध्ये सांगतो. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. त्या मित्राला कधीतरी सांगा, हे मित्रा वाट चुकणार नाही
जीवन भर तुझी वाट चुकणार नाही, जीवन भर तुझी एक तो मित्र करारशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. खऱ्या अर्थानं त्या आज मैत्रीच्या नात्याला आज आपण सगळे एकत्र आलो असं वाटलंय. खरंच ते गीत आपल्याकरता आहेच, आपल्या बहिणींकरता, आपल्या भावांकरता, आपल्या मित्रांकरता, आपल्या मैत्रिणींकरता. आणि म्हणून आपल्या जीवनातलं ध्येय असं असावं, आपल्या गुरुजनांवरती आपली निष्ठा असावी, आपल्या आईवडिलांवरती आपली श्रद्धा असावी. कधीतरी एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा अधिकारी झाला तर खूप आनंद असतो. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, एक धनगर समाजातला मुलगा आहे तो विजूनान, पण किती स्वाभिमान त्याला. त्यानं त्या व्हिडिओमध्ये ते असं ते बकरू उचलून घेतलेले आहे त्याने खेळता खेळता. IPS झाला तो, IPS झाला तो. कधीतरी आपल्या मायबापाच्या डोळ्यातले अश्रू येतात. कधी एखादा मुलगा अधिकारी झाला ते रडतात, दुःख म्हणून नाही, पण ते कधी कधी म्हणतात आमच्या लेकरांना कष्टाचं चीज केलं. शाळेत येऊन असं वाटायला लागलं मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि मी सगळे या शाळेतच शिकलो आहे, असं मला सुद्धा ते फिलिंग, तो भाव माझ्या मनात यायला लागला आहे. तर नक्कीच माझा नंबर आहे, आपल्याला गरज पडली मी ग्रुपला आहेच, ग्रुपवरती बोलणारच आहे. कुठं कोणालाही हेच द्वेष असेल शरीराचा तर नक्की कळवा. कुठलाही आजार, इच एंड एव्हरी डिसीज ऑल इन वन ऑप्शन माझ्याकडे आहे, घाबरू नका. कोणाचं डायलिसिस असेल, किडनी स्टोन असेल, केमो झालेले, रेडिएशन असेल, किती पण मोठे डॉक्टरने काढून दिलेले असेल तरी सुद्धा चालेल. छोटे मोठे पॅसिफिक डिसीज असेल ते पण कळवा. मी आहे, माझा नंबर आहे, टाईप करून घ्या. 9730 15 35 आणि 9710 15 35. धन्यवाद सर, धन्यवाद महाराज, मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. पुन्हा एकदा माझा नंबर सांगायला लावला आहे. माझा नंबर आहे 9730 15 35. दुसरा नंबर आहे 9710 15 35. शुगर, डायबिटीज कॉमन झालं मित्रांनो, आजार खूप वाढले कोरोना नंतर, कारण मेलेला कोरोना आपल्या शरीरात टाकला. कोरोना एक व्हायरस होता, तो अँटीव्हायरस आपल्या शरीरात टाकला. त्या व्हॅक्सिन मध्ये मिथिल पेडनिसोलिन नावाचा घटक होता, ज्याने माणसाचे हाडं, त्याच्यातलं कॅल्शियम संपवलं, रक्तातलं हिमोग्लोबिन संपवलं. म्हणून आता मणक्याचे गाद्या सुकायला लागल्या, हाडांचे अनेक आजार आले. हाडं म्हणजे काय? बोरान, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, B12, 3D याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होतं ते म्हणजे हाडं. आणि ते हाडं आता ठिसूळ झाली. लोकांचे लक्षणं सांगतो आज, लोकांना झोपा लागतात दुपारी, झोपण्यात होतं सर रस्त्यावर. कोरोना काळात इतकी बिकट परिस्थिती आली, कोणाच्या गुडघ्याचे लेगामेंट खराब झाले, कोणाच्या कमरेचे बॉल खराब झाले, कोणाच्या मणक्याच्या गाद्या सुकल्या, अनेक आजार आहेत. नक्की फोन करा मित्रांनो, नंबर दिला आपल्या सर्वांना. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली, थँक्यू. शास्त्रीय संगीतात 4 वर्ष केले गाण्याचे आणि बँड माझा व्यवसाय स्वतःचा, मी गातो वाजवतो. आणि येवला तालुक्यात मी अध्यक्ष आहे असोसिएशनला. आणि गणेश ढोणे आणि मी BA ला सोबत होतो. मला सांगितलं की आमच्या शाळेचं आज गेट टुगेदर आहे, कोणी होस्टिंग करणार नाही, त्या कार्यक्रमाला रंगत येणार नाही, तर तुम्ही हजर राहू, म्हणून मी राहिलो. माझी छोटीशी ओळख दिली. त्याचप्रमाणे मी गायनानंतर एक आरोग्य सल्लागार म्हणून एका आयुर्वेदिक कॉन्सेप्ट सोबत काम करायला लागलो. एवढंच नाही, मी एक कवी पण आहे. 2000 सालापासून तर 2024 पर्यंत 250 कविता मी लिहिल्या आहे. राज्यस्तरीय पहिला पुरस्कार पण मी मिळवला आहे कवितेतून. आणि एक छोटीशी कविता आपल्या सर्वांसाठी महाराजांनी संधी दिली बोलण्याची, नक्कीच ऐकवतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, तर बालपणावर कविता आहे माझ्याकडे, नक्कीच ऐकवतो. आपल्याला आवडली तर नक्कीच काळ्यांच्या गजरांनी मला ते आशीर्वाद आणि ते प्रेम दिसावं. कवितेचं नाव आहे बालपणीच्या भिंती. कवितेचं नाव आहे बालपणीच्या भिंती, डोळे बंद एकचित्त भिंती समी हरवून गेलो भूतकाळी. आहे की नाही? 20-22 वर्षापूर्वी डोळे बंद एकचित्त भिंती समी हरवून गेलो भूतकाळी, लपाछपीच्या त्या खेळाची मजा कानी येते आरोळी. आजही ती आरोळी कानी येते, आहे की नाही? ते कडुजिंबाचे झाड
ज्याला पंचमीचा झोका, ते कडू लिंबाचे झाड ज्याला पंचमीचा झोका, सासूरवासीन मैत्रिणीच देई माहेरी येण्याचा होका. आजही मज आठवतात त्या झोक्यावरच्या ओळी, लापाछपीच्या खेळात मज कानी येते ती आरोळी. ऊस एरंडी लिंबू अंडी, आठवतो होळीचा दिवस, वाचवतो भक्तास देवा करे अगिने देवचा नवस. पूजा परिक्रमा करून साजरी व्हायची होळी, आणि लपाछपीच्या खेळात मज आज येते कानी ती आरोळी. शेवटचा कडवं सांगतो, आजही साक्ष देते ते बालपणीचे पुरावे, आजही साक्ष देत आहे ते बालपणीचे पुरावे. वय वाढले जबाबदारीचे म्हणून झाले दुरावे. पैसा नव्हता पण समाधान होते जगण्याची एकेकाळी. बंद डोळे एक चित्त भिंतीस मी हरून गेलो भूतकाळी, लपाछपीच्या खेळात मज गाणी येते ती आरोळी. असं ते बालपण मित्रांनो आपलं आहे की नाही. पण आज आपण सगळं विसरून इथं आलो. पुन्हा एकदा नाव सांगतो माझं, धनराज उर्फ भाऊसाहेब तोंड. मी मॅडम आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित राहिले. वाल्मिक आणि संदीप आणि प्रतिभा या तिन्ही विद्यार्थ्यांनी तळमळीने गेट टुगेदर करण्यासाठी जो अट्टास धरला आणि सर्व प्रयत्न या तिघांनी केले. जर निवेदन कसं करायचं, काय करायचं, विद्यार्थ्यांकडून किती पैसे जमा करायचे, काय करायचं, हे सर्व गोष्टी या तिघांनी निवेदन करून आपल्या सर्वांना हा योग मिळवून दिला. मी प्रथमतः तिन्ही विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनीचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण कुठलाही कार्यक्रम जर असला त्या ठिकाणी कष्ट हे राहतात. कारण निवेदन हे फार महत्त्वाचं असतं. त्या कार्यक्रमामध्ये जर निवेदन जर नसलं तो कार्यक्रम फेल जातो असं म्हटलं जातं. म्हणून ज्या पद्धतीने या तिघांनी जसं निवेदन लावलं तो कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीमध्ये पार पडत आहे. त्यांच्या तिघांमुळं, त्याच्यामुळं त्यांचे पुनश्च एकदा खूप 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 अभिनंदन करतो. कारण त्यांनाही पुढे हे कार्यक्रम घ्यायचा असेल त्यांना स्फूर्ती येते. कारण माझ्यासारखा एक छोट्याशा घरातून जन्माला आला आणि आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त मी आंदोलन या रूपी माझी सेवा करतो. माझा छोटासा एक व्यवसाय पाटोदा या ठिकाणी मी करतो, पण 24 घंटे घर सोडून बाहेर असतो. पण सर मला एक याच्यामधून बाहेर राहत असताना पवार सरांची मला हप्त्यातून एक दिवस का होईना आठवण येते. याचं कारण असतं की शाळेत असताना आणि शालेय जीवनामध्ये आणि नंतर मी खूप ॲग्रेसिव्ह होतो. म्हणजे खूप चिडका, एखाद्याला बोलायचं ठरलं तर तोंडावर घोडे लावणं, त्याच पद्धतीमध्ये मी होतो. आणि एक दिवस मी आलो, मी बरेच दिवस बाहेर राहिलो आणि गावावर आल्याच्या नंतर ह्या झाडाखाली, हे झाडं खूप छोटे होते सर, तुम्ही माझ्या मते आवारे सर असे 2-3 शिक्षक होते त्या ठिकाणी. मला सांगितलं तू खूप आक्रमक आहे, तुझ्या वेळेनुसार तू शांत होत जाशील. जशा जशा जबाबदाऱ्या येतात माणसावर त्यानुसार माणूस वेळेनुसार शांत होत चालतो. मी एवढा आक्रमक असताना, खूप आक्रमक, म्हणजे वीट का जवाब पत्थर से, तसा मी होतो. पण आज मी तसाच आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आज माझ्या सगळ्या आंदोलन जर बघितले तर वेगळे अनोखे असतात. का? शेतकऱ्यांसाठी. मी आता सगळ्यांचं ऑब्झर्व केलं की सगळे विद्यार्थी 90 ते 95% आपण शेती करतो. कायला शेती सांगताना स्वतःला असं वाटतं का मी शेतकरी कसं सांगावं. अरे आपले बाप दादे म्हणायचे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे देण्यात ठेवा. आणि शेतकरी जर असेल तर काय स्वतःला कमी मानून घ्यायचं. अरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जर नसताना, सपोज आपण यांना शेती नाही, हे शिक्षक आहे म्हणून यांना शेती नाही, यांनी खाल्लं काय असतं. आपण जर पिकवलं तर आपण त्यांना खायला भेटल. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे तो. म्हणजे आज जर बघितलं जवान आणि किसान सगळ्यात जास्त सर हाल जर असत जवानांचे आणि किसानांचे. एक आपल्याला आर्मी कोणीच नाही माझ्या मते, फक्त एक आपला योगेश हा महाराष्ट्र पोलीसमध्ये, तो पण जवानाचे, तो आपल्याच रक्षणासाठी. एक खंत राहिली की ते कोणीतरी आर्मीमध्ये आपल्यातलं कोणी नाही. आणि आज माझ्यासारखा मी पॉलिटिकल म्हणून
जरी मी त्या क्षेत्रात असेल तर मी त्याच पद्धतीने मी पैसा कमावला नाही सर. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा काहींना विद्यार्थ्यांना बी जर थोडक्यात राजकीय अभ्यास असेल तर माझ्या मते विजय नाना असेल, सर असतील तर पाटील सर आहे, पवार सर आहे, आवारे सर, हे सगळे शेतकरी आहे. शिक्षक होण्या अगोदर हे सगळे शेतकरी आहे सर. नाफेड आणि NCCF सारख्या जगाची म्हणजे भारतातली सर्वात मोठी कंपनी नाफेड NCCF शेतकऱ्यांसाठी तयार केलेली, शेतकऱ्यांना ज्यावेळेस भाव पडता कांद्याचे, आपला हा पूर्ण कांद्याचा बेल्ट आहे. माझा सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येकाचा आधार असतो, पण म्हणून एक मला भविष्यामध्ये मी एक सांगतो की ज्यावेळेस कुठलं आंदोलन होत असतं त्यावेळेस मॅन पॉवर ही गरजेची असते. कारण आज राजकीय लोकांनी पैसे देऊन लोक आणण्याची एक प्रथा पाडली आणि माझ्यासारख्याकडे पैसे नाही, पण पैसे कमवायचे जर ठरले असते ना आज मी संध्याकाळपर्यंत नाफेड NCCF माझ्यासाठी कोटीनं पैसा घेऊन येईल सर. पण मी स्वतः तुमच्या सगळ्यांच्या आमच्यावर जे तुम्ही संस्कार घातले, आई वडिलांनी जे संस्कार घातले, मला एकच सांगायचंय, शिक्षक आणि आई वडील या सगळ्यांचे संस्कार आमच्यासारखे किंवा माझ्यासारखे पडले म्हणून आजपर्यंत मी करप्टेड नाही कुठल्याही. आज नाफेड सारख्या 2,500 कोटी रुपयाची 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा 2017 पासून तर आतापर्यंत याच्याही पेक्षा जास्त असू शकतो, पण माझ्याकडे कागदोपत्री 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. मी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे मी 3 ते 4 कोटी रुपये वाचवले. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे 3 ते 4 कोटी रुपये म्हणजे थोडक्यात नाफेड NCCFने घेतलेले शेतकऱ्यांचे उतारे, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि त्यांचं बँकेचं पासबुक या माध्यमातून आलेले पैसे प्रोड्युसर कंपन्यांनी दिलेले, म्हणजे प्रोड्युसर कंपन्यांनी शेतकऱ्यांनी दिले. असे काहींच्या खात्यावर तर 10 लाख, 5 लाख, 20 लाख असे आलेले. माझ्याकडून महाराष्ट्रातून अशा शेतकऱ्यांची यादी आहे की त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले. असे पैसे पडल्याच्या नंतर माझी मध्ये पोस्ट व्हायरल केली होती मी. ज्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले असेल तर त्यांनी मला त्वरित माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा. ते पैसे नाफेड NCCF म्हणजे प्रोड्युसर कंपन्या रिटर्न द्यायचे नाही, ते पैसे तुमच्या हक्काचे, तुम्ही शेतकरी म्हणून ते पैसे तुमच्या खात्यावर पडलेले ते रिटर्न द्यायचे नाही. असे मी 3 ते 4 कोटी रुपये असे शेतकऱ्यांनाच ठेवले. त्यांच्यावर परत पोलिसांचा बळ वापरून त्यांच्याकडून पैसे रिटर्न घेण्याचा प्रयत्न केला. पण मी जर बायकोचं कुकू पुसून आणि घरातून मी सांगितलेलं आहे की मी जोपर्यंत घरी आलो तोपर्यंत आई वडिलांचा आणि बायकोचा असं सांगितलेलं आहे. मी ज्यावेळेस घराच्या बाहेर आहे त्यावेळेस मी माझ्या शेतकऱ्यांसाठी लढणारा एक कार्यकर्ता म्हणून लढणार आहे. म्हणून असं कारण माझा स्वतःचा प्रवास असा आहे की मी आज 10वीला सगळ्यात जास्त मी आवारे सरांचा मार खाल्ला आहे आणि पवार सरांचाही खाल्ला आहे. पण असं काही अडचण नाही, त्यावेळेस साधनानी बुद्धी असते, काही गोष्टी चुकीचं बोलल्या जातात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्व भगिनी आणि सर्व मित्र सर्वांना परत नमस्कार करतो आणि थांबतो. त्यामध्ये सगळेच आजार हे दवाखान्यात बरे होत नाही, काही आजार हे मनाने बरे होतात आहे की नाही. शरीराने माणूस जेव्हा बुद्धीने सोबत असतो माझे आनंदामुळे त्यांना बरंच व्हायब्रेशन त्यांच्या शरीरात गेलं मित्रांचं, त्याच्या आजाराला विसरून गेले. बोला सर. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व गुरुवर्य मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्व आपले विद्यार्थी मित्र वेळात वेळ काढून आपल्या रोजच्या जीवनातून आज मोठ्या संख्येने हजर राहिले सर्वांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी योगेश्वर माधव तनपुरे, राहणार आडगाव रेपाळ. मी सन 2011 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालो. आता सध्या पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे वाचक म्हणून काम करतो. सर्वात महत्त्वाचं शिक्षकांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर आमची आडगाव रेपाळची जिल्हा परिषद शाळा जी आम्ही किंवा माझ्या पहिले किंवा नंतर जे विद्यार्थी आले त्यांनी सर्वांनी आम्ही स्वतःहून ग्रामसभेमध्ये जाऊन सांगितलं की आपल्या जिल्हा परिषद शाळेची पातळी खूपच खालावलेली आहे. म्हणजे आम्ही 8वीला आलो. 8वीला आल्यानंतर आम्ही जवळपास 17-18 मुलं होतो. पवार सर आणि आवारे सर यांचा दरारा बघून 4-5च उरलो. 10वीपर्यंत 3-4च मुलं उरलो होतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे थोडा एक्स्ट्रा बोलतो महत्त्वाचे आरोपी किंवा काही गँगस्टार किंवा जास्त सरावलेले गुन्हेगार असतात जे कबूलच होत नाही
एक वेळेस मी डायलॉग देत होतो त्याला, तो मला वारंवार सांगायचा की दादा मी काहीच केलं नाही, मी फक्त गेलो होतो. आणि आवारे सर आम्हाला एक डायलॉग द्यायचे, भूमितीचे शिक्षक होते, ते म्हणायचे, म्हणजे आमचे विसापूर आणि कातरवाडीचे काही मित्र होते माझे, ते नेहमी सांगायचे सर सर्व उदाहरण संग्रह झालेला आहे, एक मुद्दा राहिला, एक आकडा राहिला. सर सांगायचे हे बघ हे असं खाल्लं काय आणि इथपर्यंत खाल्लं काय. त्याला मी तो डायलॉग दिला, तर मला एक वेळ पियाने पण विचारलं होतं, सरांची आठवण सांगितली. त्यानंतर जगताप सर ज्यांनी नेहमी आम्हाला मुक्त हस्तचित्र काढायला लावलं, पण आमचं चित्र आतापर्यंत कधी हसलंच नाही, आम्हाला कधी जमलंच नाही. खूप छान वाटलं, सर्वजण एकत्र आले. आणि आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. माझे जे सर्व मित्र आहेत, मी अधूनमधून असायचो, श्रावण महाराज जगतापांच्या बाबतीत मला माहिती पडलं. आणि आपल्या सर्व मित्रांनी खूप मेहनत घेतली. आपले सर्व गुरुवारी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हजर राहिले. सर्वांच्या वतीने मी आपले सर खूप खूप आभार मानतो. आणि कुणाला काही अडचण वाटल्यास पोलीस दलाच्या विषयी किंवा बरेच संभ्रम निर्माण असतात, आपल्याला माहीत नसतं कोणती केस झाली काय झाली, ते कृपा करून विचारलं तर माझ्यापरीने मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. थांबतो. सुरक्षा रक्षा आहेच, पण बोलण्याचं कौशल्य चांगलं आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सुंदर मांडलं त्यांनी त्यांचं मनोगत. धन्यवाद सर. बोलूया गणेश ढोणे सर. हॅलो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई, माता जिजाऊ, माता भीमाई यांना प्रथमतः सर्व मी नमन करतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो. माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो व दंडवत करतो. ज्या कार्यक्रमाच्या खूप आतुरतेने वाट पाहत होता ते कार्यक्रम आता सुरू झाला आहे. माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक दंडवत करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जीव जन्माला येतो आणि मूल चालायला लागतं, बोलायला लागतं. जेव्हा शाळेत घालत जातो तेव्हा पहिलाच हा श्लोक आपण ऐकत असतो. हा श्लोक ऐकतो, ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारी घेतो व गुरूंना आपण कधी विसरत नाही. त्या गुरूंना कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही असे. गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे भेटतात. एक 1ली ते 10वी पर्यंतचे, ज्युनियर कॉलेज पर्यंतचे, त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंतचे. पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पाया भक्कम करणारे. आज आपल्या गुरूंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात. शाळा म्हणजे नक्की काय असतं, तर ते असतं बालपणीचं किशोर वयात भरारी घेण्याच्या काळात पंखांमध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय, कातरणी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात त्यावेळेस सर्वजण म्हणतात माजी पंतप्रधान. आमदार खासदार ज्यावेळेस बदलतात तेव्हा म्हणतो माजी आमदार माजी खासदार. जिल्हाधिकारी जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांना माजी जिल्हाधिकारी म्हटलं जातं. पण आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण कधीच शेवटपर्यंत माजी नाही तर माझे शिक्षक असं म्हटलं जातं. कुठेही भेटले तर तेच म्हणत असतो माझे शिक्षक भेटले, माझे रिटायर्ड शिक्षक भेटले असे आपण कधीच म्हणत नसतो, कारण त्यांचं स्थान हे नेहमी हृदयात असतं. आणि अशा या शिक्षकांच्या चरणी आज पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचं भाग्य मला लागले. आज सर्वांनाच भाग्य लागले. सुंदर व स्वच्छंद असे हे नाते म्हणजे मैत्री. सर्व जीवलग मित्र आणि मैत्रिणींना ज्यांच्या सहवासाशिवाय खऱ्या आनंदाची कल्पनाच करणे अशक्य आहे. जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यांपर्यंत सोबत असणारी ही मैत्रिणींची मैफिल कधीतरी एकत्र येईल का? जेव्हा ही पाखरे उडून जातात आणि बऱ्याच काळानंतर मुक्तविहार करून परत एकत्र येतात, अशा या मित्रमैत्रिणींचे दूर गेलेले हे चेहरे पाहण्यासाठी आतुरता आहे. असा हा आठवणींचा उजाळा देणारा हा क्षण नसून हा एक सण आहे. आज मला या ठिकाणी स्वतः उभे राहून खूप मनस्वी आनंद होत आहे, प्रसन्न वाटते आहे, कारण की 21 वर्ष ओलांडून गेले आहे तरी पण मला आजही तो वर्ग आठवत आहे. या शाळेने आपल्याला खूप आठवणी दिल्या आहे. त्या दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवरती आज आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. आपला दिवस आपल्याला गुरूंना भेटण्यास आजचा दिवस आपल्या गुरूंना भेटण्यासाठी ही पर्वणीच आहे. यापुढे एकमेकांच्या सुखदुःखात कायम भेटत राहू. मानवी जीवनामध्ये 3 लोकांची ऋण नेहमी काम करत आहे. लाईटचं पाहा तेवढं आम्ही जनरेटर चालू केलं.
चला पुढील विद्यार्थी. माझं नाव आनंदा भगवंता बोळी. मी सध्या शेती करतो. चला या पटकन बाकीचे विद्यार्थी राहिलेले. संदीप रामदास. चला कोण बाकी राहिलेले विद्यार्थी चला झाले. रामदास. नमस्कार, माझं नाव पंकज कौतिक गुंजाळ, राहणार कातरवाडी. माझा व्यवसाय आहे शेती. चला पुढील विद्यार्थी फटाफट. मी या शाळेचे नाही पण माझी ओळख करून देणार मी. तर तुम्ही फक्त सगळे विद्यार्थीला हा विद्यार्थी आपल्या शाळेत नव्हता पण माझी करून देणार नाही मी. बोला. नमस्कार, माझे नाव दत्तू भागीनाथ साठे, राहणार कातरवाडी. सध्या शेती व्यवसाय करतो. पुढील विद्यार्थी सासरवाडी निघत. ते कंपल्सरी झालं सासरवाडी. बोला. माझं नाव राकेश चांदेव कदम, राहणार विसापूर. शेती करतो. सासरवाडी लासलगाव. चालतो का? चला ह्या पुढे विद्यार्थी या. रांगाल पाठव रे. अजून कोण बाकी? ढोणे सर मागं बघा कोण कोण बाकी. संदीप वाल्मिक. कोण राहिले पोरं. सर्वप्रथम इथे जमलेला बंधू आणि भगिनी तसेच सर्व गुरुजनांचे मनपूर्वक सर्व स्वागत. त्याच्यामुळेच मी तो विचार करतो बोलायचं काय नाही बोलायचं. मी रामदास गंगाधर साठे, राहणार कातरवाडी. मी नाशिक येथे एबीबी कंपनी जॉब करतो. धन्यवाद. पुढील विद्यार्थी घे ना. बोला. प्रथम व्यासपीठावर बसलेले गुरुजन वर्ग त्यांना प्रथम धन्यवाद. एका आमंत्रणात सगळे इथं हजर झाले. जमलेल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पण वर्ग मित्र मैत्रिणींना मी जे बोलतो ते शांततेत ऐकावा. खूप खूप आभार. मी जे बोलतो ते शांततेत ऐकावा. बरं, माझं नाव वाल्मिक अंबादास कदम, राहणार कातरणी. मी वडिलांच्या जागेवर सर्व्हिसला आहे, म्हणजे शेती करतो. माझ्याकडे 20 एकर शेती आहे. 3 एकर द्राक्ष बाग आहे. माझी सासरवाडी जळगाव येऊर आहे. 2 मुलं आहे, 1 मुलगा 1 मुलगी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित गुरुजन वर्ग व माझे वर्ग मित्रमैत्रिणी यांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. कारण आजच्या धावपळीच्या जगात कुणालाच वेळ नाहीये. आजचा वेळ 1 दिवसाचा देणं म्हणजे हे आपुलकीचं नातं असल्याशिवाय कोणीच देऊ शकत नाही. एका फोनवर सगळेजण हजर झाले, यात काहीतरी आपली ताकद आहे. आणि 21 वर्ष जरी झाले असले तरी या शिक्षकांना आपण विसरू शकत नाही, हे सांगण्यासाठीचा छोटासा प्रोग्राम आपण केलेला आहे. म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंना हे कोणी विसरत नसतं, पण कोणी विसरलेलं नाहीये हे पण कोणी सांगत नसतं. गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला नेहमीच आवश्यक असतो आणि तो आपल्याला मिळालेला आहे. मी थोडक्यात सरांविषयीच माहिती देतो. आपल्या गावात जेव्हापासून एस टी पवार सर मुख्याध्यापक होते तेव्हापासून शाळेचा दर्जा हा नेहमीच उंचावत गेला होता. त्यात आमची पण बॅच होती. कायमच शाळेचा नंबर हा शाळेच्या पटलावरती उंचावर असायचा, तो फक्त पवार सरांमुळे. आणि फक्त शिक्षणातच नाही तर पवार सरांनी गावात पण असं माणुसकीचं नातं तयार केलं होतं की सर्वांना ते प्रेमाचे सर झालेले होते. सर्वांच्या कार्यक्रमाला हजर राहणे, सर्वांच्या सुखदुःखात ते हजर राहायचे. आजही कातरणीतून कोणीही फोन केला तर ते अवश्य वेळात वेळ काढून हजर असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे, ते आपण कधी विसरलं नाही पाहिजे. बाकीचं आपले खोटे सर, इतर सर, थोडक्यात सांगतो, इंग्रजी माझा आवडता विषय. 3 शिक्षक बदलले पण मला इंग्रजी कधी काय आलं नाही. 3 शिक्षक म्हणजे प्रथम वैराळ मॅडम, दुसरे पगारे सर आणि खुटे सर.
कसा बसा काय केला असेल मला माहित नाही, पण इंग्रजीत पास झालो एवढं महत्वाचं. दुसरं भूमिती, आवारे सर भूमिती कधीच डोक्यात शिरली नाही, त्यांचे XY मला कधी कळालेच नाही, पण त्यांनी दिलेला मोतीचूर लाडूचा प्रसाद हा नेहमी लक्षात राहायचा. म्हणजे ते फटके वेगळ्या प्रकारे द्यायचे, मुलांनाच द्यायचे. त्यांची बॅक साईड फिक्स होती, उभे केले काय एक पहिल्यापासून शेवटपर्यंत पुन्हा विश्रांतीच नाही, दम लागायचा पण छोडेंगे नाही, अशी त्यांची भूमिका होती. असे आवारे सर नेहमीच सगळ्यांच्या लक्षात आहे. दुसरा माझा आवडता विषय हिंदी. कांदळकर सर 6वीला होते, ते खूप कमी कालावधीत होते, पण आजही ते माझ्या एका शब्दात फोनवर नाव सांगितल्यावर त्यांनी लगेच ओळखलं. हे मोठी आपल्यावर त्यांची छाप आहे आणि त्यांचा त्याबद्दल आभार मानले पाहिजे. बारे सरांचं बोलायचं झालं, बारे सर आपल्या गावचे जावळीच आहे, पण ते उत्कृष्ट शिक्षक म्हणून सर्व मुलांमध्ये मिसळणारे शिक्षक आहे. त्यांनी पण या कार्यक्रमासाठी वेळोवेळी चांगली मदत केली. वैरा मॅडम इंग्रजीच्या काही गावच्याच आहेत, त्या नेहमी भेटत असतात. इतर शिक्षक नाही, काही शिक्षक आजपर्यंत 21 वर्षात प्रथमच भेटत आहे. तो योग आपल्याला जुळून आणायचा होता, त्यासाठी आपण आलेलो आहे. महाले सर पीटीचे त्यांचा तास जर आला तर निव्वळ हशा आणि आनंद व्हायचा मुलांना, कारण ग्राउंडवर मनसोक्त उड्या मारायला भेटायच्या. हे इतर कोणत्याच क्लासला जमत नव्हतं. इतर क्लासमध्ये असं असायचं, शांत बसा शांत बसा शांत बसा शांत बसा. ते फक्त महाले सरांच्याच तासला असं बडबड करण्याचा तास होता. त्यामध्ये तुम्ही आज काय केलं, बदला घेतला. आम्ही मंडपात बरे बसलो होतो, चला बाहेर निघा. आम्ही बाहेर गेलो, किती वेळ उन्हात थांबलो. तुम्हाला वाटलं तेव्हा म्हणे यामध्ये काय की नाही, याला बदला म्हणतात. असं त्या मुलांना, नाहम पशु नाहम पक्षी अहम मनुष्य आहे. मी पशु नाही, मी पक्षी नाही, मी मनुष्य आहे. याची आज प्रचिती आली. माणूस म्हणून सगळ्यात पहिली क्वालिटी जी असेल तर ती कृतज्ञता. केलेल्या उपकाराची जाण असणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्याच्याप्रती काहीतरी करणं याला खरी कृतज्ञता म्हणता. हे अर्धसत्य इथून मागे जे होत होतं, कोणतं केलेल्या उपकाराची जाण ठेवणं आणि त्याच्याप्रती काहीतरी करणं. त्याच्याप्रती काहीतरी करणं याचा अर्थ काय, एखाद्याने मला ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याला मदत केली, बरोबर, ऍक्सिडेंट झाला आणि मी त्याला मदत केली म्हणून ती अपेक्षा त्याने ठेवावी की याचा ऍक्सिडेंट झाला की मी मदत करीन. असेल त्या परिस्थितीमध्ये, असेल त्या वेळी, असेल तशा परिस्थितीत मी त्याला मदत करणं किंवा त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, याला आई वडील सगळ्यात पहिले कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन. मग आम्ही शिक्षक आहोत. आई वडिलांनी बोट धरून चालवण्यापासून अगदी जेवणाची पोटाची व्यवस्था ज्यांनी केली ते आई वडील म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची असते. ती फक्त दररोज नमस्कार करून होत नाही. त्यांच्या आवडीप्रमाणे जगणं, त्यांच्या आवडीप्रमाणे, मुलींना सासू सासऱ्याप्रमाणे जगणं, त्यांच्या आवडीप्रमाणे जगणं याला म्हणतात कृतज्ञता व्यक्त करणं. कालची झालेली मला 3-4 मुलींचं विशेष वाटलं की त्या माहेरचं आडनाव किंवा नाव पूर्ण आठवण. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय.
आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी, बॉन्ड आपला